आहे की त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांच्याकडनं अशी सूचना करण्यात येत होती, तर त्या सगळ्यात त्या तिघांचाही उल्लेख आहे. डॉक्टर सुमित लहाने यांनी त्यांची 120 दिवसाची नियुक्तीची आदेश होते ते गेल्या वर्षी मार्चमध्ये 2022 मार्चमध्ये संपुष्टात आले. त्याच्यानंतर ते त्या विभागात कार्यरत आहेत हे आम्हाला कळवलं गेलं नाही. त्यासंबंधी तक्रार पहिल्यांदा निवासी डॉक्टरांनीच दिली. त्याच्यानंतर अधीक्षकांच्या सुपरविजनखाली त्याची एक समिती होती आणि त्यांनी CCTV फुटेज, ऑपरेशन थिएटरमधले रेकॉर्ड्स आणि हे सगळं पाहून त्यांनी आता आम्हाला रिपोर्ट सादर केला आहे की हो, एक डॉक्टर ज्यांचे काही आदेश नव्हते ते इथे काम करत होते आणि ते पेशंट्सना OPDत पाहत होते, कॅटरॅक्टसारखे ऑपरेशन्स करत होते आणि कधीकधी एकटेच फक्त रेसिडेंट्सना शिकवत होते. त्यामुळे ही माहिती हे जर ते विभाग प्रमुखांच्या संमतीने करत असतील असं जे सकृतदर्शनी दिसतंय, तर विभाग प्रमुखांकडून आम्ही आधी अभिप्राय घेऊ असं समितीने आम्हाला सुचवलं आहे की विभाग प्रमुखांना ह्याबद्दल माहिती होतं का किंवा त्यांच्याकडे असे काही विशेष आदेश होते का जेणेकरून बाहेरील व्यक्ती परस्पर अधिष्ठाता अथवा अधीक्षकला न कळवता ते घेऊ शकत होते का. असं काही मिळालं त्यांच्याकडून तर आम्ही त्याप्रमाणे विचार करू, अन्यथा पुढील नियमानुसार कारवाई करायची शिफारस वरिष्ठांना केली जाईल. मॅम 2016 साली एक आंदोलन झालं होतं, त्यातही सेम वाद होता की विद्यार्थ्यांना किंवा जे निवासी डॉक्टर आहेत त्यांना कॅटरॅक्टसारख्या बेसिक ज्या सर्जरी आहेत त्याही करून दिल्या जात नव्हते. आत्ता आम्ही बाहेर बोलताना सेकंड इयरचे विद्यार्थी ज्यांनी मला घडवलं त्या संस्थेची सेवा करायची संधी मिळाली, अशा संस्थेतील रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना क्षती पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट मी जर करत असेल तर ते किती चूक आहे. त्यामुळे ह्या वाक्याला महत्त्व देणंच चुकीचं ठरेल. मॅम लहानांसोबतच पारेख मॅडम असतील यांनी 9 डॉक्टरांनी जे एकंदरीत राजीनामा दिला आहे अशी माहिती जी समोर येते. तुमच्यापर्यंत राजीनाम्याचे काही पत्रक वगैरे आले आहे का? एक मॅम सुट्टीवर आहेत 15 दिवसाचं, एवढं तुम्हाला क्लिअर आहे, पण बाकी जे 9 डॉक्टरांचे राजीनामे आहेत ते तुमच्यापर्यंत अद्याप आलेले आहेत का? आत्ता माझ्याकडे आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक बंद पाकिट आलं म्हणून सांगितलं. त्यांना मी ते माझ्या देखत उघडायला सांगितलं. त्यात काही राजीनामे आहेत, पण त्यातील एकही राजीनामा हा राजीनामा म्हणून स्वीकृत करण्याच्या विहित पद्धतीत नाही आहे. त्याच्यापैकी एक सोडला तर इतर राजीनाम्यात तारखेचाच उल्लेख नाही आहे. त्यामुळे तो ग्राह्य धरणं कठीण आहे. काहीमध्ये छायांकित प्रत आहे, मूळ प्रत नाही आहे काही, आणि प्रत्येक राजीनाम्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या राजीनाम्यासंबंधी शिफारस किंवा नामंजुरीची शिफारस असते. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात नाही आहेत. डॉक्टर तात्याराव लहानेंचा देखील एक अर्ज आहे ज्याच्यात अधिष्ठातांचा उल्लेख नाही आहे, मात्र ते सादर आमच्याकडे झालं आहे आणि त्यांचं पद ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय किंवा जे हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे. त्यांची नियुक्ती ही सचिव कार्यालयातून झाली आहे. त्यांचं मानधन हे अलिबागच्या मेडिकल कॉलेजमधून निघतं आणि त्यांचं कार्यालय हे GT हॉस्पिटलमधल्या हायराईज बिल्डिंगमधल्या 7व्या मजल्यावर आहे. त्यामुळे त्यांचा आता जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्यात त्यांनी बऱ्याच आरोप केले, काही मागण्याही केल्या. तुम्ही या आंदोलनाकडे कशा पद्धतीने? नाही, मी बघायचा प्रश्न नाही आहे. प्रशासनाची नियमावली किंवा कार्यपद्धती आपल्याला आधीच माहिती असते. त्यामुळे ह्यांचं निवेदन आलं, तक्रारीच्या स्वरूपातलं ते निवेदन होतं, 8 दिवसापूर्वी आलं माझ्याकडे. तर पहिली प्रक्रिया असते की खरंच ते जेन्युइन आहे का, ज्यांच्या सह्या आहेत त्याच व्यक्तींनी ती तक्रार केली आहे का. त्यासाठी त्यांच्यासोबत एक बैठक घेतली मी आणि उपअधिष्ठातांनी. मग त्यांनी त्यांच्या तक्रारी पुन्हा नमूद केल्या. त्याच्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे एक चौकशी समिती नेमली गेली, जी पण कशी नेमायची त्याचे आपल्याकडे निकष असतात. की सर्जिकल विभागाची तक्रार असल्यामुळे एखादा सर्जिकल विभाग, एखादा महिला अधिकारी जर काहीही महिला संबंधी किंवा अशी असेल तर त्या प्रकारचे उपअधिष्ठाता अशी ती समिती झाली. त्या समितीने त्यांचे निष्कर्ष दिले. त्या निष्कर्षात ज्या गोष्टी सुधारण्यासाठी सांगितल्या होत्या त्यातल्या ज्या माझ्या स्तरावर होत्या, अधिष्ठाता स्तरावर, ते चेंजेस आम्ही आजपासून कार्यान्वित केलेले आहेत आणि जे बदल हे प्रशासनाच्या वरिष्ठ प्रशासनाच्या कार्यकक्षेत आहेत तर त्यांना त्याबद्दल आम्ही अवगत केले. की डॉक्टर तात्याराव लहाने यांनी असा आरोप केला आहे की तुम्ही या रेसिडेंट्सना भडकवताय, त्यांना हे करताय, त्याबद्दल काय?
ह्याला काही तथ्यच राहणार नाही. ह्याला मी काय सांगू याबद्दल. या संस्थेची 178 वर्ष जुनी परंपरा असलेल्या या संस्थेची मी विद्यार्थिनी आहे. मला अधिष्ठाताच्या खुर्चीचा मान मिळाला आहे. माझ्या जेनिक सिस्टम करण्याची आजपासून आम्ही आदेश काढलेले आहेत की युनिट सिस्टम व्हावं. GT आणि सेंट जॉर्जमध्ये देखील अध्यापक नियुक्त विद्यार्थ्यांनी असाही एक आरोप केला होता लहानांवर की त्यांची जी वागणूक होती ते गैरवर्तन करत होते विद्यार्थी, स्पेशली महिला विद्यार्थ्यांबाबत, किंवा NMCच्या काही नियमांचं उल्लंघन सुद्धा झालेलं आहे असाही आरोप विद्यार्थ्यांकडनं केला गेला. NMCच्या नियमांचं उल्लंघन समितीने स्पष्ट म्हटलेलं आहे की डॉक्टर लहाने यांचं जे हॉस्पिटल किंवा ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कुठलंही पद नव्हतं. ते प्राध्यापक नव्हते. अध्यापकांनाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी असाईन करू शकतो. त्यामुळे ते तिकडे चूक झालेली आहे आणि ती सुधारावी लागणारच आहे. गैरवर्तणुकीबद्दल जे सांगितलेलं आहे त्याच्यावर समितीने स्पष्ट अद्याप काही उत्तर दिलेलं नाही. ठीक आहे, थँक्यू. विद्यार्थी होते ते म्हणतात आहेत की आम्हाला अद्यापही सर्जरी करून दिली गेली नाही. त्यानंतर थिसिसचंही पेंडिंगवर गेलेलं आहे आणि आम्ही जेव्हा बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना भेटतो, दुसऱ्या कॉलेजच्या निवासी डॉक्टरांना भेटतो, त्यांच्या या सगळ्या स्टेप्स पुढे गेलेल्या आहेत आणि जेव्हा आम्ही म्हणून दुसरीकडे काम करायला जातो तेव्हा असं सांगितलं जातं की जेच्या विद्यार्थ्यांना अद्यापही काही केलेलं नाही, त्यामुळे आम्हाला तिथेही डावललं जातं. कसं बघतात याकडे? 2016मध्ये मी अधिष्ठाता पदावर नव्हते, तरी विद्यार्थ्यांनी ही मागणी केल्यावर जी चौकशी समिती नेमली होती त्रिसदस्यीय, त्यांनी जुन्या कागदपत्रांची मागणी केली. ते कागदपत्र काही उपलब्ध होऊ शकले नाहीत. पण ह्यावेळीच्या तक्रारी संदर्भात मी बोलू शकते. तर समितीला हे लक्षात आले की हो, काही विद्यार्थी आहेत ज्यांनी एकही कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेलं नाही आहे. काही विद्यार्थी असेही आहेत ज्यांनी एकही कॅटरॅक्ट ऑपरेशन पाहिलं देखील नाही आहे. तर त्यामुळेच त्यांनी शिफारस केली आहे की युनिट सिस्टम व्हावं आणि ते NMCचे देखील निकष आहेत. त्यामुळे युनिट सिस्टम करण्याची त्यांचा ह्या आस्थापनेशी काहीच संबंध नसल्यामुळे त्याचा म्हणजे ते आम्ही फक्त योग्य कार्यालयाला फॉरवर्ड करू आणि ज्यांच्या तारीख नाही आहे त्यांना विचारू की हे खरंच तुमचं आहे का. ज्याची छायांकित प्रत आहेत त्यांचं जर खरंच असेल तर मूळ प्रत देऊ. त्यामुळे कुठेतरी असंही म्हटलं जातं विद्यार्थ्यांकडनं की जोवर दुसरे डॉक्टर नियुक्त होत नाही तोवर हे आंदोलन चालू राहील. आणि तुम्ही म्हणताय की आमच्याकडे अजूनही त्याचे राजीनामे आलेले नाही. या सगळ्यात कुठेतरी पेशंट्सचं आणि बाकीच्यांचं नुकसान होतं असं नाही वाटत? राजीनामे आत्ता प्राप्त झाले पण ते राजीनामे विहित मार्गाने आले. या सगळ्यात कुठेतरी पेशंट्सचं नुकसान नाही होते. जसे मी ह्या संस्थेची विद्यार्थिनी आहे तसे हे देखील या संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ते इमर्जन्सी सर्व्हिसेस अजिबात त्याला नुकसान पोचवणार नाही आहे. त्याच्यात ऑपरेशन थिएटर, ICU आणि आमचं कॅज्युअल्टी आहे. तर ते तसं करीत आहेत. आणि सुदैवाने ह्या शहरात 4 इतर मेडिकल कॉलेजेस आहेत. त्या 4ही अधिष्ठातांना मी लेखी कळवलं आहे. मला वेळ मिळाल्यावर मी त्यांच्याशी फोनवर देखील बोलेन आणि जर गरज पडली तर आपण पेशंट त्यांची मदत घेऊ शकतो. आपण आता म्हणालात की डॉक्टर तात्याराव लहाने यांची नियुक्ती जी आहे ती GT हॉस्पिटलमध्ये आहे आणि नियुक्ती नाही, कार्यालय इथे आहे. पण ते इथे काम करत होते आणि विद्यार्थ्यांकडनं जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं असंही कळालं की तात्याराव लहानेंचे पुत्र सुमित लहाने हे देखील कुठलंही पद नसताना इथे येऊन ऑपरेशन किंवा सर्जरीज करत होते. तर ह्याची माहिती तुम्हाला होती का आणि या संदर्भात तुम्ही पुढे काही कोणाशी बोलला होता किंवा कोणाला तक्रार केली होती? प्रॉब्लेम आहे की याला 2 जणांचा संघर्ष दाखवण्यात येते. पण ॲक्च्युली हा रेसिडेंट्सचा प्रॉब्लेम आहे. जे ऑप्थेल्मॉलॉजीचे जे रेसिडेंट्स आहे ते 20-25 वर्ष झाले सफर करतात आहे. हा प्रॉब्लेम आजचा नाही आहे. हा प्रॉब्लेम गेले अनेक वर्ष चालू आहे. मागचे जे 1996 झालं, 2000 झालं, त्या बॅचचे रेसिडेंटचे आज फोन येतात आहे की हे तुम्ही घेतलेलं पाऊल बरोबर आहे. आम्हाला त्या काळात पण हा प्रॉब्लेम आला होता. पण जो पुढचा व्यक्ती आहे त्यांचं एवढं मोठं पॉलिटिकल हे बॅकग्राऊंड पाहून आम्ही पण दबून राहिलो आणि आम्ही 3 वर्षात काहीच सर्जरी शिकलो नाही. आम्हाला बाहेर जाऊन सर्जरी शिकावं लागल्या. तर त्यांचे फोन येऊन हे सांगतात आहे की तुम्ही हे कंटिन्यू ठेवा कारण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं कुठेतरी गरजेचं आहे. प्रॉब्लेम मेन हा रेसिडेंट्स आहे. जे ऑप्थेल्मॉलॉजीचे रेसिडेंट आहे ते ऑप्थेल्मॉलॉजी एक सर्जिकल ब्रांच आहे. सर्जिकल ब्रांचेसमध्ये 3 वर्षात त्यांना काहीतरी शिकावं लागतं. सर्जिकल स्किल्स यायला पाहिजे 3 वर्षाच्या शेवटपर्यंत. आणि NMC नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या गाईडलाईन्स असतात की हे सर्जरीज तुम्हाला या डिपार्टमेंटमध्ये यायला पाहिजे, ऑप्थेल्मॉलॉजीमध्ये इतके सर्जरीज यायला पाहिजे.
तर NMC गाईडलाईननुसार ऑप्थॅल्मॉलॉजीच्या पण गाईडलाईन्स आहे. तर त्या गाईडलाईन्स जे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये काहीच फॉलो होत नाही आहे. सर्जरी इथे रेसिडेंटनी करायला पाहिजे. इथे रेसिडेंट सोडून बाकी जे वेल नोन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे यांचे HOD रागिनी मॅडम आणि TP लहाने सर ते इथे येऊन सर्जरी करतात आहे. तर ते चुकीचं आहे. ते उलटं त्यांच्या हाताखाली यांना ट्रेन करणं जरुरी आहे. इतक्या वेल नोन सर्जनच्या हाताखाली हे ट्रेन होतील तर यांचं भविष्यात खूप चांगले ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट बाहेर येतील. पण असं होताना दिसत नाही आहे. यांना जेव्हा असिस्टन्स मिळते की TP लहाने सर ऑपरेट करतात आहे आणि हे लोक असिस्ट करतात आहे, तर हे असिस्ट म्हणजे यांना त्या अगर इस तरह से उनको सिखाएंगे नहीं तो वो आगे सर्जरीज कर नहीं पाएंगे, उनका क्या होगा? इस तरह से तो अगर मान लो हर एक कोई ये सोचने लग जाए कि मुझे भी रिवार्ड चाहिए, मुझे भी गिनीज में रिकॉर्ड में नाम लिखवाना है, तो वो भी फिर यही करेंगे ना. हर एक HOD यही सोचेगा ना, फिर हर डिपार्टमेंट तो प्रॉब्लम आ जाएगी इस तरह से. तो सुनो, एक सवाल है यहाँ पे, जैसे कि आपने कहा कि डॉक्टर लहाने और पारिक जी अलग अलग व्यवहार करते हैं. क्या आपका कहना है कि सभी डॉक्टर जो है एक साथ मिले हुए हैं, कहीं ना कहीं एक लॉबी बन चुकी है और आप सबके खिलाफ ऐसे व्यवहार किया जाता है, आपके साथ ऐसे बर्ताव नहीं, किया ये जाता है? उनके डिपार्टमेंट में ये पहले से चला आ रहा है, 20-25 साल से ये चला आ रहा है. तो वो उनके साथ के ही लोग हैं ना, जो उन्होंने जिसका कुछ काम वगैरह कुछ किया होगा, कुछ पॉलिटिकल हेल्प की होगी, उनके पॉलिटिकल संबंध हैं, तो वो लोग उनका साथ दे रहे हैं ना. तो वो लोग हैं ही उनके साथ में. तो अभी इन 9 लोगों ने, जितने भी लोग हैं, इन्होंने सबने रिजाइन कर दिया ऐसा कहा गया है. तो क्या आपको लगता है कि एक तो उनमें से सिर्फ एक ही आपके कॉलेज के पोस्ट पर है, बाकी तो सब ऑनररी है. तो ऐसे में क्या आपको लगता है कि ये जो अगर इतने लोग एक साथ चले जाएंगे तो क्या उसका असर आप लोगों की पढ़ाई पर नहीं होगा? इसलिए तो हमने, हमारी जो सेकंड डिमांड है वो यही है, तो उनको हटाने के बाद तुरंत रिक्रूटमेंट हो, जल्द से जल्द रिक्रूटमेंट हो, नया स्टाफ बने, यूनिट सिस्टम बने. उसके लिए, इसके लिए हमारे डीन मैम से बात हुआ था. डीन मैम ने पूरा सर जो है डिपार्टमेंट ऑफ डर्मेटोलॉजी के उनके HOD है वो, उन्होंने उनको दिया है. तो उन्होंने NMC गाइडलाइन के हिसाब से वो यूनिट सिस्टम यहाँ पे इस्टेब्लिशमेंट करने का कर रहे हैं. क्योंकि JT हॉस्पिटल है हमारे ग्रुप ऑफ हॉस्पिटल में, JT हॉस्पिटल है, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, वहाँ पे भी कोई यूनिट नहीं है. तो वहाँ पे भी यूनिट्स चालू हो, यहाँ पे भी. सर डीन थे और वो DMA डायरेक्टर बन गए थे, तो उन्होंने जो रिपोर्ट आई थी, जो उस टाइम पे कमेटी की रिपोर्ट आई थी, उसको पब्लिक नहीं होने दिया था. उस तरह से कोई वो नहीं, उसको दबा दिया था. लेकिन अभी भी वापस वही जो चीज़ें हैं वो वापस चली आ रही थी. तो इसलिए अभी तो वो रिटायर भी हो गए, उसके बाद भी वो यहाँ पे आके सर्जरीज वगैरह कर रहे हैं. उनके बेटे जो हैं वो यहाँ पे आके सर्जरीज करते हैं, जबकि उनके बेटे तो कोई पोस्ट भी नहीं रखते हैं यहाँ पे. जैसे में उनका कोई पोस्ट नहीं है, लेकिन फिर भी वहाँ यहाँ के सर्जरीज कर रहे हैं. तो ये सब इतनी सारी बातें हैं कि हर उनको अब्यूज़ इतना किया जाता है कि इस तरह की बातें बोली जाती है जो मैं बोल नहीं सकता आपको. और ये फीमेल रेसिडेंट के साथ होता है. यहाँ पे 28 रेसिडेंट्स में से जो JR2 है वो 10 JR2 हैं. 10 JR2 में 2 ही लड़के हैं, बाकी 8 लड़कियाँ हैं. और सारी लड़कियों के साथ में, लड़कियों के साथ में भी इस तरह से अब्यूजिव लैंग्वेज, और लड़कों के साथ में भी इस तरह से अब्यूजिव लैंग्वेज को यूज़ करते हैं. और इसके बाद में इसलिए हमने स्ट्राइक किया, और हमारी मांग यही है सबसे पहली कि उनको यहाँ से हटाया जाए. और उनको यहाँ से हटाने के बाद में जो भी रिक्रूटमेंट, जो भी पॉसिबल रिक्रूटमेंट है वो जल्दी से जल्द रिक्रूटमेंट किया जाए नए स्टाफ का, ताकि डिपार्टमेंट भी अच्छे से चल सके, एकेडमिक्स लॉस ना हो, पेशेंट की हेल्थ केयर कुछ ना हो. उन्होंने एकदम इस तरह से तानाशाही तरह से डिपार्टमेंट को चला रखा है. मतलब मैं तो ये कह रहा हूँ, उन्होंने रिकॉर्ड बनाया है कैटरेक्ट सर्जरी करने का, गिनीज वर्ल्ड बुक में उनका नाम है, उनको पद्मश्री मिला हुआ है. लेकिन इस तरह की रिवॉर्डिंग जो है कि उनको पद्मश्री दे रहे हैं और गिनीज बुक में रिकॉर्ड नाम से उनके जा रहे हैं, तो इस तरह की अगर रिवार्ड सिस्टम अगर चालू कर दिया तो ये तो पूरे देश के लिए अपने लिए खतरा है. जितने भी 28 रेसिडेंट्स आ रहे हैं, 28 रेसिडेंट अगर इस तरह से दिन आया था कि हमारे जो डिपार्टमेंट में लहाने सर और पारिक मैडम है, वो दोनों उनका डिक्टेटरशिप के हिसाब से उनका डिपार्टमेंट रन करते हैं. NMC गाइडलाइन फॉलोज नहीं होते, वहाँ यूनिट सिस्टम नहीं है, उनको कटिंग्स नहीं मिलता, हैंड्स ऑन नहीं मिलता, और इस तरह से उनको अब्यूजिव लैंग्वेज उनके साथ में यूज़ होता है. तो इसका कंप्लेंट हमने डीन मैम को किया. डीन मैम को कंप्लेंट करने के बाद उन्होंने एक कमेटी बिठाया, जिसमें कमेटी का रिपोर्ट आया. रिपोर्ट में हमको पता लगा, ऐसा रिपोर्ट में ऐसा ही जो हमारे कंप्लेंट्स हैं सारे, जो भी रेसिडेंट्स ने जो भी बताए थे वो सारे लगभग पॉजिटिव हैं, वैसा हो रहा है, ऐसा उसमें आया है. और इसकी वजह से हम आगे भी गए कि हमारी मांग थी कि सबसे पहले मैडम को हटाया जाए, सर को हटाया जाए यहाँ से. तो हमने सेक्रेटरी मैडम से भी बात की
आगे सभी जगह हमने लेटर्स वगैरह दिए हैं, मिनिस्टर के पास भी गए थे हम, उनको भी मिले, उनको भी सब कुछ ब्रीफ किया हमने कि इस तरह से समस्या ऑप्थेल्मोलॉजी डिपार्टमेंट में चल रही है। ये समस्या अभी से नहीं है, ये समस्या लगभग 20-25 साल पहले से चालू है। तो यहाँ के स्टूडेंट्स हैं जो यहाँ से चले गए हैं, उनसे भी अगर आप, उन्होंने भी अभी जब हमने स्ट्राइक किया था उनका भी हमारे साथ कॉन्टेक्ट हुआ, उन्होंने बोला कि हाँ इस तरह से हो रहा है, और ये हमारे साथ भी हुआ था। उनको भी बाद में यहाँ से जाके फेलोशिप कर करके उनको सर्जरीज वगैरह सीखना पड़ा था, तो वही इनके साथ भी हो रहा था। तो ये लोग अभी ज़्यादा लोग थे, उस टाइम में क्या होता था, उनका पॉलिटिकल पावर वगैरह थे उनके पास, वो डीन थे, तो उस चक्कर में उस टाइम पे वो दबा देते थे पॉलिटिकली उनको, इस वजह से ज़्यादा कुछ हो नहीं पाया था। अगला 2016-17 में भी इस टाइप के, 15-16 में भी इस टाइप का स्ट्राइक हुआ था। तो वहाँ पे भी यूनिट्स चालू हो, यहाँ पे भी यूनिट्स चालू हो, रोटेशन के हिसाब से सारे रेसिडेंट्स को बराबर काम मिले और सब कुछ ऐसा हो, ऐसा उन्होंने हमको पता है। लेकिन इसमें का अभी कुछ सबमिट सर ने अभी तक कुछ किया नहीं है, तो ये भी अभी हुआ नहीं है। और ट्रांसफ़र का और रेजिग्नेशन का जो आप पूछ रहे हैं, उसके हिसाब से जो रेजिग्नेशन उन्होंने दिया है 9 लोगों ने, वो उन्होंने कहाँ दिया है, उनका एक्सेप्ट हुआ या नहीं हुआ, इसका कोई अभी ऑफिशियल, हमारे जो जे हॉस्पिटल के एडमिनिस्ट्रेशन उन्होंने पूछा है, हमको ऐसा कुछ मिला नहीं है ऑफिशियल नोटिफिकेशन कि हाँ इनका रिजाइन हुआ। हाँ ये ज़रूर पता लगा है हमको कि मैडम ने छुट्टी लिया है 10-15 दिन का, तो वो छुट्टी का ज़रूर है। लेकिन अगर ये रिज़ाइन करते हैं, एक्सेप्ट होता है, तो हमारा यही है कि तुरंत रिक्रूटमेंट हो, नए डॉक्टर्स को लेकर आए और यूनिट सिस्टम को बहाल करें। और उसके बाद में ये होने के बाद में हमारा जो JR1 है, फर्स्ट ईयर रेसिडेंट हुआ, उनका स्टाइपेंड 3 महीने का पेंडिंग है, नवंबर, दिसंबर और जनवरी। इसके लिए भी हमने सेक्रेटरी में और DMER में सभी जगह फॉलोअप लिया है पहले से, तो ये भी अभी तक इसका कोई सॉल्यूशन नहीं हुआ है। वो हमारा बेच है, मैं जो बेच हूँ मैं JR2 हूँ, JR2 हमारा कोविड की वजह से आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करणं जरुरी आहे। रेसिडेंट शिकायला येतात, मेडिकलचे विद्यार्थी शिकायला येतात, त्यांचं शिक्षण पूर्ण झाले पाहिजे, कारण तेच भविष्याचे डॉक्टर्स आहे। आताचे जे डॉक्टर आहेत ते ऑलरेडी एक जनरेशन झालेली आहे, त्यांनी आम्हाला शिकवायला पाहिजे। त्यांचे स्वतःचे रेकॉर्ड पूर्ण होते, वेल अँड गुड, आम्ही त्याच्या अगेन्स्ट नाही आहे। आम्ही हे फक्त त्यांच्याकडून हे इच्छितो की त्यांनी त्यांच्यासोबतच जे नवीन जनरेशन आहे डॉक्टर्सला, त्यांनी जे एक्सपिरियन्स कमवला इतक्या वर्षात तो आमच्यापर्यंत पोहोचव। या जे नवीन ब्रिलियंट माइंड्स इथे येतात जेला, त्यांचे पूर्ण सर्जिकल डिमांड्स पूर्ण करा। पण आम्ही पण तुम्ही कुठेतरी बाकी OPD असतील, ICU असतील, इकडे काम करता, तुमच्या संपाचा नाहक बाकी रुग्णाचा परिणाम होतोय, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। तर त्याकडे मॅम आम्ही त्याच्यासाठी सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहे, कोणतीच इमर्जन्सी सर्व्हिस बंद नाही आहे। फक्त इलेक्टिव्ह सर्जरीज किंवा इलेक्टिव्ह प्रोसिजर जे असतात ज्याच्यासाठी पहिले डेट देतो आपण, त्या फक्त बंद आहे, बाकी सर्व इमर्जन्सी सर्व्हिस चालू आहे। सर्व डिपार्टमेंटचे डॉक्टर्स इमर्जन्सी, कधी कोणताही पेशंट इमर्जन्सीमध्ये आला तर त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर लोक नेहमीसाठी राहू। तुम्ही आवाज उठवल्यावर तुमच्यावर दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न मॅम भरपूर दबाव असतो रेसिडेंटला। डॉक्टर लहानांचे मुलगा सुमित लहाने येऊन सर्वांना धमकी देऊन गेले की हे सर्व काय चालू आहे, हे सर्व कंप्लेंट्स मागे घ्या, हे कुठपर्यंत चालू होणार आहे याच्याबद्दल रेसिडेंट तुम्हाला सांगतील। करून या असं नाही, चूक झाली तर इथे जे पेरिफेरल हॉस्पिटल्स आहे जेचे, सेंट जॉर्ज आणि GT हॉस्पिटल, तिथे पाठवून देण्यात येते। मग तो रेसिडेंट 3 वर्ष वापस येणार नाही जेला, त्याला कुठली सर्जरी बघायला सुद्धा मिळणार नाही। आणि सेंट जॉर्ज आणि GTला कोणत्याच सर्जरी होत नाही, तर 3 वर्ष तो रेसिडेंट कोणती चूक, एखाद्याने एक विद्यार्थी आता JR1 त्यांनी मेडिकल लीव घेतली होती, त्या मेडिकल लीवसाठी की तू बिना विचारता मेडिकल लीव घेतली, त्यांनी अर्ज केला, प्रॉपर चॅनलने अर्ज केला आणि मेडिकल लीव घेतली, तरी मॅडमला न सांगता मेडिकल लीव घेतली म्हणून त्याला GTला पाठवून दिलं, हे म्हणून की ही पनिशमेंट आहे। इथे पूर्ण 28 विद्यार्थी आहे JR1 आणि JR2 बॅचचे। JR3 बॅच एक्झाम गोईंग बॅच आहे, त्यांची 15 दिवसांनी एक्झाम आहे, ते आम्ही पण समजतो की ते इथे नाही येऊ शकत। आणि एक्झाममध्ये असल्यावर दडपण असते, 15 दिवसांनी पास फेल तर HODs करतात, तर या दडपणाखाली ते नाही आले तर ते आम्ही पण समजू शकतो। पण हा प्रॉब्लेम वर्षानुवर्ष चालू आलेला आहे, हा प्रॉब्लेम दरवर्षी स्ट्राईक होते, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सने ते गोष्ट दाबून टाकण्यात येतात, कुठेतरी थांबायला पाहिजे। जे पोरं लांब लांबून, कोणी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून, कोणी बाहेर दुसऱ्या राज्यातून येतात, तिथे फक्त ऑप्थॅल्मॉलॉजी शिकायला येतात। मुलांचं एकच म्हणणं आहे की आम्ही जे शिकायला आलो ते आम्हाला शिक्षणाला द्या, आम्हाला सर्जिकल कट द्या, आम्हाला ॲक्च्युली जे इथे शिकायला आम्ही आलो आहे सर्जिकल ब्रांच आहे ती सर्जरी आम्हाला शिकायला द्या, बाकी काहीच मागणी नाही विद्यार्थ्यांची। ते 9 डॉक्टर मॅडम, याच्यात फक्त एक डॉक्टर रागिनी पारेख मॅडम HOD आहे, बाकी मोस्टली डॉक्टर्स ऑनररी डॉक्टर्स आहे।
ऑन जाते. तर हे असिस्ट म्हणजे यांना त्या तिथे सर्जरी करायला नाही भेटत, असिस्टेड सर्जरी. हे तिथे इन्स्ट्रुमेंट घेऊन उभे राहतात. सर्जरी बाकी लोक परफॉर्म करतात आणि रेसिडेंट JR2 ज्यांना येऊन 15-16 महिने झाले इथे JJला, ते येऊन फक्त इथे हातात इन्स्ट्रुमेंट घेऊन उभे राहतात की सर आणि मॅडम सर्जरी करतील म्हणून. तर यांनी खूप जास्त शैक्षणिक नुकसान होते. इथे MBBS करून MDचा एंट्रन्स क्लिअर करून आलेले मुलं आहे, म्हणजे ब्रायटेस्ट माइंड्स इथे येतात, सगळे हुशार मुलं इथे येतात. JJ इतकं नाव आहे, JJचं पूर्ण महाराष्ट्रभर JJचं नाव आहे. तर JJ ऑप्थॅल्मॉलॉजी उचलतात काय म्हणून की आम्हाला चांगलं शिकायला भेटेल, आम्ही चांगलं सर्जन होऊ. आणि हेच सर्जन बाहेर पडून, हीच पिढी बाहेर पडून लोकांची दृष्टी सुधारणार आहे. नंतर येणाऱ्या 10 वर्षांमध्ये हेच लोक बाहेर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट पडतील, हेच लोकांच्या सर्जरी करतील. जर यांनी इथे काहीच सर्जरी शिकलं नाही तर हे नंतर काय सर्जरी परफॉर्म करणार आहे बाहेर, नंतर लोकांना कशी सेवा देणार आहे. तुम्ही एक गंभीर आरोप केलेला आहे की डॉक्टर लहाने आणि इतर जे काही शिक्षक आहेत ते तुमच्याशी चांगले वागत नाहीत. नक्की कशी वागणूक दिली जाते विद्यार्थ्यांना? इथे राऊंड्सवर असताना वगैरे फिमेल विद्यार्थी असो, मेल विद्यार्थी असो, त्यांना वेगळ्या प्रकारच्या शिव्या, सर्व गैरवर्तन करण्यात येते. म्हणजे एक रेसिडेंट आहे, रेसिडेंटची पण एक डिग्निटी असते, रेसिडेंटचा पण एक सेल्फ रिस्पेक्ट असतो, तो कुठेच बघायला मिळत नाही आहे. सर्व राऊंड्सला असताना स्वतःला सुपिरियर समजून बाकी सर्वांना शिव्या देणे, छोटीशी चूक असताना इथे असं नाही आहे की ही चूक झाली तर ती चूक दुरुस्त करून या, असं नाही. चूक झाली तर इथे लेट हुआ और ये इनका एडमिशन जल्दी हो गया, तो 3 महीने ऐसे हुए जब JR1 और ये भी JR1, अब दोनों JR1 डबल पोस्ट पे आ रहा है 3 महीने. तो उसके लिए गवर्नमेंट को हमने बोला है कि इसका सोल्यूशन करो, तो अभी तक उसका भी सोल्यूशन नहीं हुआ है. और JR3 जिसमें हमने लास्ट टाइम भी स्ट्राइक किया था इसी के लिए, हॉस्टल वगैरह के लिए, जिसमें JR3 का एक हमारा पेंडिंग था, JR2 के जो एरियर्स थे वो पेंडिंग थे, वो एरियर्स भी अभी तक नहीं आए हैं. पूरे महाराष्ट्र की प्रॉब्लम है ये, एरियर्स किसी भी महाराष्ट्र के रेसिडेंट JR3 को पूरा नहीं मिला है. कुछ लोगों को थोड़ा बहुत मिला है, JJ हॉस्पिटल को JR2 को मिला, लेकिन JR3 को बिल्कुल भी नहीं मिला है. तो अभी स्ट्राइक में कितने लोग शामिल हैं और ये स्ट्राइक कब तक? JJ हॉस्पिटल के 750 रेसिडेंट के लोग सारे हैं, सारे स्ट्राइक पर हैं. अभी अगर हमको ऐसा लगता है कि अगर अभी 24 घंटे में अगर इसका सारे जो है इनका कॉन्क्रीट डिसीजन नहीं मिलता है तो हम ये सेंट्रल मार्ट के पास भी जाएंगे और पैन महाराष्ट्र स्ट्राइक करने का हम करेंगे. और हो सकता है तो इमरजेंसी सर्विस भी आगे हम बंद कर सकते हैं. आपको ऐसा नहीं लगता कि प्रेजेंट टीम है ठीक है, प्रेजेंट हा चालेल. तुम्हाला असं वाटत आता नाही जे मराठीत आहेत थोडे गुण तुमच्याकडे काय नाही. तुम्ही एक रिसर्च होता है जो कि एक रिसर्च पेपर पब्लिश करना होता है और इसके लिए एक मेंटोर दिया जाता है, मेंटोर को गाइड बोलते हैं. ये गाइड आइडियली NMC का गाइडलाइंस है कि ये कोई ऑफिशियल प्रोफेसर ही ये गाइड बनेगा, लेकिन यहाँ पे डॉक्टर TP लाने जो आज रिटायर हो गए, जो कोई पोस्ट होल्ड नहीं करते, वो यहाँ पे गाइड बन के बैठे. इनके अंडर 3 JR1 के रेसिडेंट, 3 JR2 के रेसिडेंट इनके अंडर है. कल को अगर नेशनल मेडिकल काउंसिल आके क्वेश्चन करते कि ऐसे किसी को आपने गाइड बनाया जो कोई पोजीशन होल्ड नहीं करता, तो ये जब पास आउट हो जाएंगे, इनके तो PG का जो एलिजिबल ये है क्रेडिबिलिटी है वही खतरे में आ जाएगा. 5 साल बाद उनको पता पड़ेगा उनका PG कंप्लीट ही नहीं होगा क्योंकि उनका गाइड ही नहीं था कोई ऑफिशियल. ये छोड़ो, अभी जो गाइड है उनके पास हम जाके थक गए कि भाई टॉपिक दो, हमें टॉपिक दो. गाइड जो होगा रिसर्च कौन से टॉपिक पे होगा ये गाइड अलॉट करता है कि ये टॉपिक पे तुम्हारा रिसर्च होगा. हमारे जो बाकी डिपार्टमेंट के, कोई डरमैट का है, कोई सर्जरी का है, कोई फॉरेंसिक का है, उनको गाइड अलॉट होके उनका एथिकल कमिटी का एक प्रोसेस होता है वो हो चुका है, बोर्ड्स का प्रोसेस हो चुका है. हमारा टॉपिक ही अलॉट नहीं हुआ है. अब क्या होता है, टॉपिक अलॉट नहीं होता है तो हमें 3rd ईयर के एंड में जाके हमें टॉपिक अलॉट होगा. उस टाइम पे सिर पे एग्जाम का प्रेशर रहेगा. और जब ये टॉपिक अलॉट हो, हम झक मार के अगर हम लोग ये सब कर भी रहे, हम लोग सबमिट भी कर दे, तो NMC का एक टाइम पीरियड रहता है कि इस टाइम पे आपको ये थीसिस सबमिट करना है. अगर आप वो नहीं करते हो तो उसके बाद एक दिन का आपको फाइन बढ़ता जाता है. हमारे सीनियर ने 15,000, 20,000, 25,000 के फाइन भर के ये लोग सबमिट कर रहे हैं अपना थीसिस. मतलब इनको कोई पड़ी नहीं है, इनके लिए कोई वैल्यू ही नहीं रखता एक रेजिडेंट के प्रॉब्लम्स, एक रेजिडेंट के क्या फाइनेंशियल क्या इशू रहेंगे, उसका पर्सनल इशू क्या रहेंगे, क्या है, कुछ इनको लेना देना नहीं है. एकेडमिक्स कुछ लेना देना नहीं है. इनके लिए उनका कैटरैक्ट का एक फैक्ट्री है और हम वो कैटरैक्ट के फैक्ट्री के नट एंड बोल्ट है. हम लोग वो नट अगर चला जाए तो वो नया नट लगा देंगे क्योंकि रेजिडेंट तो अभी बढ़ गए. कहीं पे भी ऑपरेट कीजिए आप, सिंगुलरली सिर्फ JJ ऑफ्थेल्मोलॉजी के जो डिपार्टमेंट है उसमें क्यों ऑपरेट कर रहे हैं आप? पिछले 7-8 महीने से यहीं पे ऑपरेट कर रहे हैं. ऐसा नहीं है कि कोई कैंप के लिए आप ऑपरेट कर रहे हैं. जून में अगर कोई कैंप नहीं भी होता है आपका, हफ्ते में ट्यूसडे, थर्सडे, सैटरडे आपका OT रहता है. हर हफ्ते आप ऑपरेट करते हो. आप ऑपरेट करते हो, अच्छी बात है, लोगों के लिए अच्छा है, आप उनका कैटरैक्ट इरेडिकेट कर रहे हो, तो हमें भी सिखाओ.
अगर पूरे स्टेट में अगर जे हॉस्पिटल जो कि एपेक्स इंस्टीट्यूट है, सबसे उच्चतम इंस्टीट्यूट है, वहां पे अगर आप सबसे नंबर ऑफ सर्जरी भी ज्यादा हो रहा है और फिर भी अगर आप हमें कैटरैक्ट का सर्जरी, बेसिक सर्जरी, अगर कैटरैक्ट सर्जरी इज लाइक ब्रेड एंड बटर, मतलब दाल चावल बिरयानी नहीं होता कैटरैक्ट सर्जरी। एक ऑफ्थेल को सर्वाइव करने के लिए कैटरैक्ट सर्जरी आना चाहिए। अगर आप हमें कैटरैक्ट सर्जरी के एक भी स्टेप नहीं सिखाते हो तो आगे जाके हम क्या करेंगे 3 साल बाद? ये हमें सोचा है कि हम क्या करेंगे आगे जाके। हमने जब हमारे सीनियर्स को फोन करके पूछा कि भाई आप लोग क्या कर रहे हो, तो उनका कहना है कि भाई हम 1 लाख रुपए, 1.5 लाख रुपए, 50,000 रुपए देके बाहर पेड फेलोशिप, पैसे देके फेलोशिप कर रहे हैं, जिसमें हमें बेसिक कैटरैक्ट सर्जरी जो हमें MS की डिग्री में सीखना चाहिए था वो हमें वहां पे पैसे देके करने पड़ रहे। ये कैसा इंसाफ है? इसके अलावा ओपीडी में, भरे ओपीडी में हमारे मेजॉरिटी रेजिडेंट्स फीमेल रेजिडेंट्स है, नारी रेजिडेंट्स है, उनको अपशब्द कुछ भी बोला जाता है, गधा, मूर्ख, गाढ़व, छक्का, ये सब बोलना नहीं चाहिए, बट ये मुझे लगता है आप मीडिया तक पहुंचना चाहिए कि किस तरह ट्रीटमेंट मिलता है। जो मुंह में आए वो बोला जाता है कि तुम बैठे क्यों हो, छक्की की तरह ताली मार रहे हो, क्या कर रहे हो, ऐसे सब कुछ भी अनपार्लियामेंट्री लैंग्वेज, लैंग्वेज दैट डज नॉट सूट अ प्रोफेसर, ये हमारे फीमेल रेजिडेंट्स को बोला जाता है। हमने कई बार देखा हमारे फीमेल रेजिडेंट ओपीडी में कहीं कोना पकड़ के रो रहे हैं क्योंकि मेंटली ले नहीं पाते। कुछ लोगों ने